घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकीने घर तर सोडलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेशकडे ना कोणती कंपनी, ना कोणती प्रॉपर्टी, ना पैसा आणि जानकीकडे ना कोणते दागिने. कारण या वेळेला जानकीच्या गळ्यामध्ये एक साधा मंगळसूत्र आणि सगळे दागिने तिने ऑलरेडी काढून ठेवलेले असतात आणि त्यामुळे नेसत्या वस्त्रानिशी जानकी आणि ऋषिकेश आपल्या मुलीचे काही कपडे घेऊन आता घर सोडतात. घर सोडताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची काहीही हे नसते. त्यावेळेला जानकी म्हणते, आता आपण जायचंय कुठे? ऋषिकेश म्हणतो, कुठेही जाऊ. हक्काने जिथे स्वाभिमानाने जगू शकू ना, तिथे आपण कुठेही जाऊ शकतो. असं म्हणत ऋषिकेश जानकी आता तिकडून निघतात. ऋषिकेश जानकी निघाल्यावरती इकडे आता सौमित्र आणि अवंतिका घरी येतात. अवंतिका आणि सौमित्र ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला घडलेला प्रकार सुमित्राकडून त्यांना कळतो. सुमित्रा सौमित्राला सांगते, अरे या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रकार घडला. म्हणजे आत्तापर्यंत ऐश्वर्या आपल्याला सांगत होती की जानकीने ढकललंय, पण आपण या गोष्टीवरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नव्हतो. पण आज आज नानासाहेब स्वतः उठले होते. नानासाहेब स्वतः उठले आणि या सगळ्यामध्ये नानासाहेब स्वतः मला म्हणजे आमच्या सगळ्यांच्या समोर जानकीकडे बोट दाखवलं. यावरती सौमित्र खूप हुशार असतो आणि तो वकीलच असतो आणि ऐश्वर्याच्या कारस्थानामध्ये त्याला जितका मोठा फटका बसलेला असतो त्यामध्ये त्याला एक गोष्ट मात्र नक्की समजलेली असते की आपल्या खऱ्याला खोटं किंवा आपल्या खोट्याला खरं करण्यासाठी ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊ शकते आणि यामध्ये 100% ऐश्वर्याचा हात आहे हे त्याला समजतं. यावरती मग मात्र आता सौमित्र म्हणतो, आई मला ते सांगू नकोस, मला हे सांग की जानकी वहिनी या सगळ्यावरती काय म्हणाली. यावरती मग मात्र इकडे आता शर्वरी येते. शर्वरी म्हणते, जानकी वहिनी काय म्हणणार? जानकी वहिनी ऐश्वर्यावरती आरोप टाकत होती. जानकी वहिनी सांगत होती की हे सगळं कारस्थान म्हणजे तिने ज्या पेपरवरती सह्या घेतल्या आणि पेपरवरती सह्या करून जे काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला ते नानांना समजलं आणि म्हणून नाना हे सगळं सुमित्रा आईला सांगायला येत होते. त्यावेळेला ऐश्वर्याने ढकललं. यावरती आता इकडे जानकीने हे सगळं केलं असेल असा माझ्यावर पण विश्वास नव्हता असं सुमित्रा सांगते आणि ती सांगते, पण स्वतः नानांनी सांगितल्यामुळे आता या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. यावरती आता सौमित्र म्हणतो, आई मला थोडासा वेळ नानांच्या सोबत घालवता येईल का? म्हणजे मी थोडा वेळ नानांशी बोलू शकतो का? यावरती आता इकडे शर्वरी सांगायला लागते, तू बोलून बघ. पण जानकी वहिनी सगळ्यांच्या समोर ओरडून ओरडून सांगत होती की मी काही नाही केलेलं आहे. एका क्षणाला मला कुठेतरी जानकी वहिनी खरं बोलते का असं वाटायला लागलं. पण नाना खोटं का बोलतील? नाना या सगळ्यामध्ये का जानकी वहिनीला बदनाम करतील? कारण आत्तापर्यंत नानांनी कधीही जानकी वहिनीच्या विरोधात बोललेले नाहीयेत किंवा जानकी वहिनीचीच बाजू घेतले. त्यामुळे तू बघ बोलून नानांसोबत आणि नक्की त्या दिवशी काय घडलं होतं हे बारकाईने विचारून घे. सौमित्र हो म्हणतो आणि त्यानंतर मग दोघींना तो बाहेर जायला सांगतो. सौमित्र दोघींना ज्या वेळेला बाहेर जायला सांगतो तो नानांच्याकडे वळतो. नानांकडे वळाल्यावरती नाना थोडेसे झोपेत असतात. सौमित्र वाट पाहतो, नानांचा हात हातात घेतो आणि आता नानांना तो विचारायला लागतो. नानांना विचारायला लागतो, नाना नाना तुम्ही मला काही सांगू इच्छिता का? तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मला खुणेने सांगा. मी तुम्हाला जे प्रश्न विचारेन त्या प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही या खुणेने द्या. आता नाना उठतात आणि सौमित्राला बघितल्यावरती सौमी सौमी असं बोलण्याचा प्रयत्न करतात. मग मात्र आता इकडे सौमित्र नानांना म्हणतो, नाना मी तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेन हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. यावरती आता सौमित्र उठून दार लावतो. दार लावल्यावरती नाना थोडेसे मोकळे होतात आणि बोलायला लागतात. सौमित्र म्हणतो, नाना मी तुम्हाला जे विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे तुम्ही खाली सगळ्यांच्या समोर जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं? नाना नाही नाही म्हणून मान हलवतात. सौमित्राला जे समजायचं ते समजतं आणि आता सौमित्र पुढचा प्रश्न विचारतो, नाना तुम्ही खरं सांगा, जानकी वहिनीने तुम्हाला ढकललंय का? मला खरं खरं कळलंच पाहिजे. यावरती मग मात्र नाना म्हणतात, नाही
आता हे कळल्यावरती सौमित्र पुढचा प्रश्न विचारतो, नाना तुम्हाला ऐश्वर्याने ढकललं का? नाना हो बोलतात आणि नाना थरथरायला लागतात. यावरती सौमित्र त्यांचा हात हातात घेत सांगतो, नाना तुम्ही कोणत्याही बाबतीत चिंता करू नका, हे सगळं ऐश्वर्यापर्यंत पोहोचणार नाही. ऐश्वर्याने तुम्हाला धमकी दिले का? यावरती नाना म्हणतात हो. त्यावरती सौमित्र सांगतो, या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने माझ्या बाबतीत सुद्धा हेच केलं होतं. ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये मला सुद्धा धमकी दिली होती. मला सुद्धा तिने आता किडनॅप करून ठेवलं होतं, म्हणून ती कोणत्या थराला जाऊ शकेल हे मला माहिती आहे. कसली धमकी दिली होती? नाना ओवी ओवी असं बोलायला लागतात आणि सौमित्राला सगळं समजतं. पण नाना सांगतात सध्या तरी काही सांगू नको, म्हणजे नाना खूण करतात. सुमित्राला काही बोलू नको, सुमित्राला काही बोलू नको. यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, नाना तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या बाजूने ठाम उभा आहे, कुणाला काही कळणार नाही. पण या सगळ्यामध्ये आपल्याला जानकी वहिनी, ऋषिकेश दादा आणि ओवी हे तिघं सुरक्षित आहेत याची खात्री करायला पाहिजे. आणि कुठेतरी आईला विश्वासात घेऊन ऐश्वर्याचं हे कारस्थान सांगायलाच पाहिजे. कारण जर का हे नाही सांगितलं तर ऐश्वर्या अजून पुढे कारस्थान करत राहील आणि आपण सगळे गाफील राहू. आता हे माझ्या बाबतीत घडल्यामुळे आम्हाला हे सगळं खूप चांगलं माहिती आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र अवंतिकासोबत बोलण्यासाठी बाहेर येतो. नाना त्याला फक्त वचन घेतात, हे कुणाला कळलं नाही पाहिजे. नाना ऐश्वर्याला खूप घाबरत असतात, कारण प्रश्न त्यांच्या ओवीचाच. आता इकडे अवंतिका म्हणते, काय झालं सौमित्र? म्हणजे जानकी वहिनीने ढकलले असं सगळेजण म्हणतायत, कितपत ही गोष्ट खरी आहे? यावरती सौमित्र म्हणतो, जे आपल्या बाबतीत झालं ना ते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाच्या बाबतीत झालंय. ही ऐश्वर्या या घराला लागलेली कीड आहे, कीड. यावरती आता इकडे लगेचच अवंतिका म्हणते, पण नाना का या सगळ्यामध्ये होला हो करतायत? यावरती ऋषिकेश सांगायला लागतो, नाना होला हो करतायत याचं कारण आहे ओवी. कारण तिने ओवीला मारण्याची किंवा कसली धमकी दिली असेल. नाना स्पष्ट काही बोलत नाहीयेत, पण ते ओवी ओवी. मग तिने ओवीला मारण्याची, ओवीला किडनॅप करण्याची किंवा ओवीला काहीतरी इजा पोचवण्याची धमकी दिली असेल आणि म्हणून नाना तिकडे हतबल पडले, ते काहीच करू शकले नाहीत. यावरती अवंतिका म्हणते, हे किती दिवस चालणार आहे? म्हणजे ह्या ऐश्वर्याची नाटकं आपण किती दिवस सहन करायची? ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता घरच्यांना सगळं सांग. सौमित्र म्हणतो, मी आत्ता नाही सांगू शकत, कारण ऋषिकेश दादा, जानकी वहिनी आणि ओवी कुठे गेलेत, काय गेलेत याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. ते तिघजण सेफ ठिकाणी पोहोचलेत किंवा सयाजीरावांच्या हद्दीच्या बाहेर पोहोचलेत हे समजलं ना तरच आपण या ऐश्वर्याचे कारस्थान पोलिसांपर्यंत नेऊया. पण तोपर्यंत आईला विश्वासात घेऊन मी सगळं सत्य सांगणार आहे. असं म्हणत आता इकडे सौमित्र, शर्वरी आणि आता इकडे सुमित्रा या दोघींना घेऊन आता नानांच्या खोलीत निघतो. कारण सारंगला सांगण्यात काही अर्थ नसतो, सारंग बायकोचा बैल झालेला असतो. मग आता सुमित्राला घेऊन इकडे सौमित्र येतो आणि आई ये इकडे, मी तुला जे सांगतोय ते नीट ऐक. पण या सगळ्यामध्ये नानांनी हे गोष्ट आपल्याला सांगितले, हे तू कुणाला बोलू नको. यावरती सुमित्रा म्हणते, काय झालं सौमी? आता इकडे शर्वरी म्हणते, काय सांगितलं होतं नानांनी? त्यावरती आता इकडे सौमित्र सगळी कहाणी सांगायला लागतो. नानांकडे बघतो आणि म्हणतो, नानांनी जे सांगितलंय ते खूप भयानक आहे. सांगू खरं तर नानांना जानकी वहिनीने ढकललंच नाहीये, नानांना ढकललंय ऐश्वर्याने. यावरती आता मात्र शर्वरी म्हणते, पण नाना खोटं का बोलतील? सुमित्रा म्हणते, काय बोलतोयस तू? यावरती सौमित्र म्हणतो, मी ऐश्वर्याची कारस्थानं जाणतो. म्हणजे या सगळ्यामध्ये ऐश्वर्या किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे माझ्यापेक्षा चांगलं कोण जाणू शकतं? ऐश्वर्याला मी लग्नाला होकार देऊन जी काही चूक केली होती त्या सगळ्याचा भुगताना मी काय केलाय ना हे मला माहिती आहे. मला किडनॅप केलं, अवंतिकाला किडनॅप केलं, काय काय नाही केलं आमच्यासोबत हे तू मलाच विचार. आणि त्यामुळे मी तुला जे सांगतोय ते तू ऐक. कारण या सगळ्यामध्ये आमच्यासोबत ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी बाकी कुणासोबत घडू नये, त्याच गोष्टी जानकी वहिनीसोबत घडतायत. कारण तिने नानांना ढकललं आणि आता ज्या वेळेला नाना सत्य सांगणार तेव्हा ओवीला मारण्याची म्हण, किडनॅप करण्याची म्हण किंवा काही पळवण्याची म्हण धमकी तिने दिलेली आहे असं नानांनी मला सांगितलं. हवे तर तू नानांना सत्य विचार. असं म्हटल्यावरती नाना आता होकारार्थी, हो सौमी खरं बोलतोय. आता सौमित्र म्हणतो, बघितलंस या सगळ्यामध्ये हे सगळं ऐश्वर्याने केलंय, पण
आपण अजूनही ऐश्वर्याला घराबाहेर काढू किंवा पोलीस स्टेशनला देऊ शकत नाही. कारण इकडे आपण ऐश्वर्याला पोलीस स्टेशनला किंवा घराबाहेर काढलं आणि तिकडे आपल्या ओवीला किंवा जानकीबाईंनी ऋषिकेश दादाला काही इजा झाली तर, कारण ते सध्या घरात नाही आहेत, ते इथे असते तर आपण त्यांचा सगळ्यांचा हिचा पर्दाफाश केला असता. पण ते घर सोडून गेलेत, त्यांना सेफ नाहीये, म्हणून आपल्याला काहीतरी करावं लागेल. सुमित्रा हादरते. सुमित्रा म्हणते, हा इतका मोठा कपट कारस्थान आपल्या घरात चाललं होतं आणि आम्हाला समजलं पण नाही. सौमित्र म्हणतो, तेच सांगतोय सारंग, तू आणि आजी. आता आजीचं सोड, ती आधीपासून जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचा रागच करते, हे आम्ही पाहिलेलं आहे. पण सारंग आणि तू ऐश्वर्याच्या येण्यानंतर भुललीस, ऐश्वर्याच्या बोलण्याला भुललीस आणि त्यामुळे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यावरती तू जो अन्याय केलास नाही त्याला तोड नाहीये. जानकी वहिनी आपली बाजू मांडत होती, पण सगळ्यांच्या समोर तिला खोटं ठरवून तुम्ही घराबाहेर काढलं. यासारखं मोठं पाप नाहीये, पण सिच्युएशनच तशी होती. त्यामुळे आता एक काम करायचं, ऐश्वर्याला कोणत्याही प्रकारे जाणवू द्यायचं नाहीये आपल्याला की या सगळ्यामध्ये आपल्याला समजलंय की ऐश्वर्याने हे सगळं केलंय. आता मात्र सुमित्रा थरथरते. ऐश्वर्याला मी सोडणार नाही. सौमित्र म्हणतो, हेच करायचं नाहीये. या सगळ्यामध्ये आपल्याला नाना व्यवस्थित बरे होऊ देत, त्यानंतर जानकी वहिनीला घरी येऊ दे. काहीही कारण करून आपण जानकी वहिनीला माफी मागून घरी आणूया. म्हणजे कसं आहे ना, जानकी वहिनीला आपण समजवू, ऋषिकेश दादाला समजवू, त्याला पण परिस्थिती सांगू, त्याला घरी आणू. घरी आणल्यानंतर मग आपण ऐश्वर्याची रवानगी सयाजीरावांच्या सकट पोलीस स्टेशनला करू, नानांना ढकलण्यासाठी, नानांवरती साप सोडण्यासाठी आणि त्यानंतर ओवीला किडनॅप करण्यासाठी. असं म्हटल्यावरती सुमित्रा थरथरायला लागते. नाना म्हणतात, हो, पण सध्या जानकी, ऋषिकेश आणि ओवी सुखरूप घरी येणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत नाना थरथरायला लागतात आणि आता या सगळ्यामध्ये शोधमोहीम सुरू होते, ती म्हणजे ऋषिकेश, जानकी आणि ओवीची. आता ऋषिकेश, जानकी, ओवी कुठे जाऊ शकतात या सगळ्यामध्ये चर्चा सुरू होते. कारण त्यांच्याकडे काहीही पैसे नसताना ते या गावातच राहतील का की कुठे बाहेर जातील हा विचार सुरू होतो. आणि आता सौमित्र, अवंतिका घरी येण्यामुळे नानांनी सत्याला वाचा फोडलेली आहे. वाचा फोडल्यामुळे सुमित्राचं डोळे उघडलेले आहेत. अजूनही सारंगला पण अंधारात ठेवले. शर्वरी, सुमित्रा, सौमित्र, अवंतिका या चौघांना सत्य समजले. ऋषिकेश, जानकी आणि ओवीची शोध मोहीम घेतलेली आहे. सुमित्राला विश्वासात घेत सौमित्र आणि नानांनी ऐश्वर्याचं कारस्थान तर सांगितलंय. आता बाकी असते आपल्या घरच्या मुलाला, सुमेला आणि नातीला घरी आणण्याची. त्यांना घरी आणल्यावरती कधी एकदा ऐश्वर्याच्या कानाखाली काढून जाळ, तिला या घराच्या बाहेर हकलते असं सुमित्राला होतं. आता हा काळ कठीण असतो. ऐश्वर्याशी गोड पण बोलायचं असतं, इकडे जानकी, ऋषिकेशचा शोध पण घ्यायचा असतं. या सगळ्यामध्ये आता इकडे सौमित्र जानकी, ऋषिकेशचा शोध घ्यायला निघणार आणि अवंतिका घरची आघाडी सांभाळत नाना आणि आता आईंना सेफ ठेवण्याचं काम करणार. या सगळ्यामध्ये राम वनवासाला गेल्यावरती भरताने जशी त्याची गादी पादुकांसकट सांभाळली, तसंच आता सारंग करत, इकडे आता सौमित्र करत सगळ्यांना जानकी, ऋषिकेशची पॉझिटिव्ह बाजू दाखवणार.